स्टार्ट. हे जे आता आपण करतोय वर्गीकरणासाठी खास करून आपण करतोय. हे जे मेल आहे शासनाकडून जे मेल आलेला आहे त्या मेलवरती जो मेसेज आहे त्या मेसेजमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे. प्रामुख्याने तुमचं शिक्षण टाकायचं आहे. शिक्षण ह्याच्यासाठी की आपलं शिक्षण किती झालं हे शासनाला कळायला पाहिजे. आज आपली जी मुलं आहेत शिकलेली मुलं आपली मुळात किती बेरोजगार आहेत, तर या वर्गीकरणामुळे आपल्या मुलांना किती फायदा होणार आहे हा विषय सगळ्यात पहिली तर लवकरात लवकर शासनाला कळायला पाहिजे आणि वर्गीकरण हे लवकरात लवकर झालं पाहिजे म्हणून प्रामुख्याने आपल्याला एक करायचं आहे. आणि हा मेसेज करून ह्याचा एक स्क्रीनशॉट मारून हा आपल्या परिसरातला जो कोणी असेल त्याच्याकडे ते देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपली लोक शिकलेली किती आहेत आणि आपली लोकसंख्या किती आहे. म्हणून हे आम्ही तर करतोच आहे, परंतु हे तुम्ही देखील करा. आणि खऱ्या अर्थाने ह्याची आता शासनाने कुठेतरी मुदत वाढवलेली आहे, तर ती जी मुदत आहे ही 30 तारखेपर्यंत दिलेली आहे. म्हणून हे लवकरात लवकर जास्त मोठ्या प्रमाणात आपण हा जो लढा आहे हा मेसेज करून लढू शकतो. आता तरी असं म्हणजे शासनाने दिलं आपल्याला, तर ह्याचा वापर आपल्याला प्रामुख्याने करायचा आहे. ज्या वेळेला रस्त्यावरती येण्याची वेळ येईल मागण्याची, तर खऱ्या अर्थाने आपण ताकदीने सुद्धा त्याविषयी त्या लढ्यासाठी सुद्धा उतरायचं आहे. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम.